नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नाउ टुडे विल डिस्कस अबाउट द न्यू चॅप्टर रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. इन 9th स्टँडर्ड यू हॅव स्टडी अबाउट द रिफ्लेक्शन ऑफ द लाईट फ्रॉम ए प्लेन मिरर. 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही स्टडी केलेला असेलच. नाउ टुडे विल डिस्कस अबाउट द रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट कशाला म्हणायचं तर याचे काही आपण विथ द हेल्प ऑफ द for the refraction of the light, first we consider the some examples. Suppose if we take the any opaque material, मी हे समजा कोणता opaque ऑब्जेक्ट घेतलेला असेल. opaque means what? opaque means नॉन ट्रान्सपरंट. इथं काय घेतलेलं असेल? नॉन ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट घेतलेला असेल की ज्यावर लाईट रे फॉल्स जर झाले तर ते रिफ्लेक्ट व्हावेत. मग मी जर समजा इफ द any opaque material, any opaque substance is in the path of the incident ray किंवा is in the path of the light ray. We know that light ray travel in a straight line. But suppose this light ray travel in a straight line, but in the path of the light ray, the opaque material is there. जर या path of the light मध्ये opaque material असेल, non transparent material असेल, तर at this time all these rays are reflected from it. हे रे या ऑब्जेक्टवर पडल्यानंतर काय होतात? रिफ्लेक्ट होतात. बट ॲट द सेम टाईम द शॅडो ऑफ दॅट इमेज इज फॉर्म्ड. या ऑब्जेक्टची काय तयार झालेली असेल? शॅडो तयार झालेली असेल, त्याची सावली तयार झालेली असेल. शॅडो इज फॉर्म्ड. दॅट मीन्स इफ द इन्सिडंट रे स्ट्राईक ऑन द सरफेस ऑफ द ऑपेक्यू मटेरियल, ऑपेक्यू सबस्टन्स, दे आर रिफ्लेक्टेड फ्रॉम दॅट सरफेस अँड द शॅडो इज फॉर्म्ड. जेव्हा ऑपेक्यू मटेरियल असेल तेव्हा त्या ऑपेक्यू मटेरियलवर लाईट रे स्ट्राईक झाल्यानंतर त्याची शॅडो तयार होईल. लाईट रे तर रिफ्लेक्ट होईल, पण त्या ऑब्जेक्टची काय तयार झाली असेल? शॅडो तयार झालेली असेल. जेव्हा ही मटेरियल काय असेल? ऑपेक्यू मटेरियल असेल तेव्हा. असा विचार केला. द साईज ऑफ द शॅडो विच विल बी डिपेंड्स अपॉन द पोझिशन ऑफ द सोर्स ऑफ लाईट. सोर्स ऑफ लाईट कुठं आहे, ॲट द सेम टाईम पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट कुठं आहे याच्यावर त्याची काय ठरलेली असते? साईज ऑफ दी शॅडो ठरलेली असते. हे तुम्ही स्टडी केलेलं आहे. म्हणजे साईज ऑफ द शॅडो विच विल बी डिपेंड्स अपॉन दी पोझिशन ऑफ द सोर्स ऑफ द लाईट अँड पोझिशन ऑफ द ऑपेक्यू ऑब्जेक्ट या दोन्हीवर अवलंबून आहे. मग आपण असा जर विचार केला की जर समजा याच लाईट रेच्या पाथमध्ये एखादा ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट आला तर काय होईल? इथं जसं नॉन ट्रान्सपरंट म्हणजेच आपण ऑपेक्यू मटेरियलचा विचार केला होता. जर एखादा ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट जर लाईट रेच्या पाथमध्ये आला तर काय होईल याचा स्टडी करायचा आपला. सपोज द इन्सिडेंट रे विच आर पॅरलल टू इच अदर अँड दे आर स्ट्राईक ऑन द सरफेस ऑफ द ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट. मग त्यावेळेस अशी याची शॅडो तयार होऊ शकते का? किंवा हे रे रिफ्लेक्ट होऊ शकतात का? तर नाउ विल डिस्कस अबाउट दॅट न्यू कन्सेप्ट इज नथिंग बट द रिफ्रॅक्शन. तर अशा वेळेस रे रिफ्लेक्ट न होता त्याच्यामधून आरपार निघून जातात. मग आरपार निघून जात असताना जो त्यांच्या पाथमध्ये लाईट रेच्या पाथमध्ये जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची इथं जे काही शॅडो तयार होईल का? लाईक इफ द इन्सिडंट रे विच आर स्ट्राईक ऑन द ऑपेक्यू मटेरियल, ऑपेक्यू सबस्टन्स, द शॅडो ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज फॉर्म्ड. किंवा जेव्हा हा ऑब्जेक्ट नॉन ट्रान्सपरंट असेल तेव्हा. पण एखादा ऑब्जेक्ट जर ट्रान्सपरंट असेल आणि त्याच्यावर जर लाईट रे फॉल्स झाली तर लाईट रे फॉल्स होताना ते रिफ्लेक्ट होतील का त्याच्यामधून जातील? त्याची जी काही शॅडो आहे ती शॅडो तयार होईल का ना होणार? तर शॅडो तयार होत नाही. मग हे लाईट रे या ट्रान्सपरंट ऑब्जेक्टमधून कसे जातात? ते आरपार निघून जातात. मग आरपार निघून जात असताना ते स्ट्रेट लाईनमध्ये जात असतील का? त्यांचा पाथ चेंज होत असेल का? याची शॅडो तर तयार होत नाही आहे. मग जर ते स्ट्रेट लाईन म्हणजे त्यामधून आरपार जात असतील तर ते कसे जात असतील? तर या न्यू कन्सेप्टचा आपला विचार करायचा आहे. इथं ऑपेक्यू मटेरियल इज इन द पाथ ऑफ द इन्सिडंट रे, शॅडो इज फॉर्म. बट द ट्रान्सफर मटेरियल इज इन द पाथ ऑफ द इन्सिडंट रे ऑर लाईट रे, देर इज नो फॉर्मेशन ऑफ द शॅडो. बट व्हेन दे आर एंटर थ्रू दॅट ट्रान्सपरंट मटेरियल, व्हॉट इज द पाथ ऑफ द लाईट रे, व्हॉट इज इट्स व्हेलॉसिटी, व्हॉट इज इट्स वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी काय असेल याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. म्हणजे ॲक्च्युअल द न्यू कन्सेप्ट विच इज रिलेटेड टू द ट्रान्सपरंट मटेरियल. We know that according to the optics there are three types of the substances. One is the transparent, second is the non-transparent and third is the translucent. जर ऑपेक्यू असेल तर त्याच्यापासून रिफ्लेक्शन होतं.
ट्रान्सपरंट असेल तर ही न्यू कन्सेप्ट आपल्याला जे अभ्यासायचं आहे रिफ्रॅक्शन होतं. आणि थर्ड टाईप जो मी सांगितलेला आहे ट्रान्सलुसंट, त्याच्यामध्ये पार्शियली रिफ्लेक्टेड होतं आणि पार्शियली रिफ्रॅक्शन होतं. मग खरं तर ही नवीन कन्सेप्ट जी आहे रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट, की रिफ्रॅक्शन ऑफ द लाईटमध्ये आपल्याला ट्रान्सपरंट मटेरियलचा फक्त विचार करायचा आहे. इन डे टाईम यू कॅन कन्सिडर एअर इज ए ट्रान्सपरंट. एअर ही काय आहे? ट्रान्सपरंट आहे. ग्लास इज ए ट्रान्सपरंट आहे. मग ही रिफ्रॅक्शन प्रोसेस जी रिलेटेड आहे विच इज रिलेटेड टू द ओनली ट्रान्सपरंट मटेरियल. फक्त ट्रान्सपरंट मटेरियल्सच रिलेटेड आहे. आपल्याला मग रिफ्रॅक्शन नेमकं कशाला म्हणायचं? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द रिफ्रॅक्शन, म्हणजे व्हॉट आर दी मोर एक्झाम्पल्स ऑफ द रिफ्रॅक्शन, याचे काही एक्झाम्पल आपल्याला पाहिजे आहे त्याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही स्टडी करत असताना खुर्चीवर बसल्यानंतर तुमच्यासमोर टेबल असतो आणि त्या टेबलवर ग्लास असेल म्हणजे काच असेल. मग जर तुम्हाला काही फॉर्म्युले पाठ होत नसतील, काही डेफिनेशन पाठ होत नसतील, तर तुम्ही काय करता? एका कागदावर त्या डेफिनेशन लिहिता किंवा फॉर्म्युले लिहिता आणि त्या ग्लासच्या खाली ठेवून देता, त्या काचेच्या खाली ठेवून देता. पण जे हँडरायटिंगमध्ये तुम्ही लिहिलेले अक्षर आहेत ना, त्या ग्लासच्या खाली ठेवल्यानंतर त्याचे वर उचलल्यासारखे वाटतात. दॅट इज नथिंग बट द रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. यालासुद्धा काय म्हणतो आपण? रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. इन समर सीझन वेन वी गो अवे फ्रॉम युअर हाऊस किंवा वेन वी गो अवे फ्रॉम युअर होम किंवा विलेज असेल, जर तुम्ही गावाच्या बाहेर गेलात भर दुपारी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला असे मिरेज तयार झालेले दिसतात, झळाया दिसतात. त्याला आपण मृगजळ असं म्हणतो. दॅट इज नथिंग बट द रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. ते सुद्धा काय आहे? रिफ्रॅक्शन ऑफ द लाईटच आहे. किंवा तुमच्या घरी एखादी पाण्याची टाकी असेल आणि ती टाकी पाण्याने पूर्णपणे भरलेली असेल किंवा अर्धवट भरलेली असेल आणि तुम्ही ज्यावेळेस भर दुपारी त्या टाकीच्या जवळ जाता आणि पाण्यामध्ये डोकवता, त्यावेळेस तुम्हाला तो तळ जो काय टाकीचा तळ आहे तो वर उचलल्यासारखं वाटतो. दॅट इज नथिंग बट द रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. म्हणजे ही सगळी रिफ्रॅक्शन ऑफ द लाईटचे एक्झाम्पल आहेत. मी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट सांगणार आहे की तो एक्सपेरिमेंट आपल्याला विथ द हेल्प ऑफ दिस एक्सपेरिमेंट हाऊ कॅन प्रूव्ह द रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू द ट्रान्सपरंट मटेरियल. मी सुरुवातीला सांगितलेले की रिफ्रॅक्शन ही जी काय प्रोसेस होत आहे ही रिफ्रॅक्शन प्रोसेस फक्त ट्रान्सपरंट सबस्टन्समधून होते. मग हा एक एक्सपेरिमेंट पाहूया आपण, की एक स्मॉल एक्सपेरिमेंट दिलेला आहे की फर्स्ट वी टेक द ग्लास. एक काचेचा ग्लास घ्या, हा काचेचा पेला म्हणूया आपण. हा ग्लास घ्या, इट इज ए ट्रान्सपरंट. आणि मग मी याच्यामध्ये काय ठेवलेला? एक ब्रश ठेवलेला आहे, असा तिरकस ब्रश ठेवलेला आहे. तेव्हा हा जरी तिरकस ठेवला असला तर इट इज ऑकर्ड इन द फॉर्म ऑफ ए स्ट्रेट लाईन. हा आपल्याला स्ट्रेट लाईनमध्येच आढळतो आणि दिसतोय हा स्ट्रेट लाईनमध्येच. जरी तिरकस असेल, जरी मी असा ऑब्लिक्युली ठेवलेला असेल, पण तो स्ट्रेट लाईनमध्ये दिसतो. पण जर का मी याच्यामध्ये पाणी ओतलं, समजा मी याच्यामध्ये पाणी ओतत आहे, अर्ध्यापेक्षा जास्त किंवा अर्धाही मी घेतलेला आहे. पाणी ओतल्यानंतर जर आपण त्याचंच जर ऑब्झर्वेशन केलं तर हे ऑब्झर्वेशन केल्यानंतर वॉटर आणि एअर, या ग्लासमध्ये जे काय आहे वॉटरच्या वर आहे एअर, किंवा तुम्ही जर या ग्लासमधून ऑब्झर्व केलं तर ॲट द बाउंड्री ऑफ द टू मीडिया, ग्लासच्या आणि एअरच्या बाउंड्रीला हे जे काय आहे हे तुम्हाला तुटल्यासारखं दिसते. पहा, तुम्ही घरी प्रयोग करू शकता की काचेचा ग्लास घ्या, एम्प्टी घ्या, त्याच्यामध्ये काचेचा ग्लास सुरुवातीला एम्प्टी घ्या, त्याच्यामध्ये काय करा, एक पेन्सिल तिरकस अशी बुडवा. ती तुम्हाला सुरुवातीला स्ट्रेट लाईन दिसेल, पण ज्यावेळेस मी याच्यामध्ये पाणी ओतेल त्यावेळेस ॲट द बाउंड्री ऑफ द टू मीडिया इथं तुम्हाला ही तुटल्यासारखी वाटेल आणि ॲक्च्युअल मी बाहेर काढली तर ती स्ट्रेट लाईनमध्ये आहे. मग ॲट द बाउंड्री ऑफ द टू मीडिया हे तुटल्यासारखे वाटण्याचं कारण काय आहे? दॅट इज नथिंग बट द रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. मग नेमकं रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट तरी कशाला म्हणायचं? किंवा तुमच्या पुस्तकामध्ये एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे की एक सुरुवातीला वाटी घ्या लहान, ती वाटी टेबलवर ठेवा, तुमच्या मित्राला एक बोलवा, टेबलवर वाटी ठेवल्यानंतर त्या वाटीमध्ये एक कॉईन ठेवा आणि त्या टेबलपासून त्या वाटीपासून हळूहळू तुम्ही पाठीमागे या. जसजसं पाठीमागे याल तसतसा तुम्हाला त्या कॉईनचा पार्ट हा कमी 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 दिसू लागेल. आणि एक वेळ अशी येईल की तुम्ही पाठीमागे येत असताना एका पॉईंटला आल्यानंतर तिथून तुम्हाला ते कॉईन दिसणार नाही. आणि मग तुम्ही काय करा, ज्या पॉईंटला ते कॉईन दिसणार नाही तिथंच उभा राहा आणि मित्राला सांगा की त्या वाटीमध्ये पाणी ओत आता. मग पाणी ओतल्यानंतर ते लगेच नाणं आपल्याला दिसू लागेल. म्हणजे ज्या पॉईंटपासून, ज्या पोझिशनपासून तुम्हाला ते नाणं दिसत नव्हतं पण पाणी ओतल्यानंतर मात्र दिसतं, याचा अर्थ दॅट इज नथिंग बट द रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट.
मग नेमकं रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट कशाला म्हणायचं? तर रिफ्रॅक्शन ऑफ द लाईटमध्ये मी सुरुवातीला सांगितले की मीडियम हे आपल्याला दोन्हीही ट्रान्सपरंट मीडियम असणं आवश्यक आहे. ट्रान्सपरंट कशाला म्हणायचं? अ रे डायरेक्टली एंटर थ्रू द एनी ऑब्जेक्ट दॅट इज नथिंग बट दॅट ऑब्जेक्ट इज नथिंग बट द ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट, ट्रान्सपरंट मटेरियल. मग अशा ट्रान्सपरंट मटेरियलमधून काय होतं? इफ द इन्सिडेंट रे ऑब्लिक्युअली ट्रान्सफर फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनादर ट्रान्सपरंट मीडियम देर इज चेंज इन द डायरेक्शन ऑफ द लाईट. जेव्हा किंवा देर इज चेंज इन द चेंज इन द डायरेक्शन ऑफ द लाईट कधी होती? इफ द इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनादर ट्रान्सपरंट मीडियम. ज्या अर्थी आपण मित्रांना पाहतो आपण की मित्र तुमच्या समोर आहेत, तुम्ही त्याच्या समोर आहात, तुम्ही एकमेकाला कधी पाहू शकता? कारण तुमच्यामध्ये असलेले जे काही मीडियम आहे, एअर मीडियम आहे, ते एअर मीडियम ट्रान्सफर आहे आणि ट्रान्सपरंट मीडियम असल्यामुळे तुम्ही एकमेकाला पाहू शकता. जर तुम्ही भिंतीच्या समोर उभा राहिलात आणि भिंतीच्या पलीकडे पाहायचं म्हटलं तर आपल्याला दिसत नाही. इट इज नॉट ए ट्रान्सपरंट, इट इज ऑपिक्यू. म्हणजे तुमच्यामध्ये आणि मित्रामध्ये असणारं जे काही मीडियम आहे ते आहे ट्रान्सपरंट मीडियम. मग जर एका ट्रान्सपरंट मीडियममधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये एखादा इन्सिडेंट रे जर एंट्री करत असेल तर तो एका ट्रान्सपरंट मीडियममधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये जात असताना स्वतःचे डायरेक्शन काय करतो? चेंज करतो. देर इज चेंज इन द डायरेक्शन ऑफ द लाईट रे इफ इट इज ट्रान्सफर फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनादर ट्रान्सपरंट मीडियम. मग एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जात असताना तो पाथ चेंज का करतो? तर ॲट दिस टाईम देर इज द डिफरन्स बिटवीन द ऑप्टिकल डेन्सिटी. Optical density is nothing but the ratio of the speed of the light in first medium to the speed of the light in second medium. It is not like the mass density. आपण जसं मास डेन्सिटीमध्ये म्हणतो की समजा एका बॉक्समध्ये टोटल एम्प्टी बॉक्स आहे, त्याच्यामध्ये एअर आहे आणि दुसरा एक बॉक्स आहे. हा बॉक्स काय आहे? फुल कसे तरी सोडियम क्लोराईडने भरलेला आहे, मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ भरलेलं आहे. दोन्ही बॉक्सची साईज सेम आहे. याच्यामध्ये कागद भरलेले आहेत किंवा एअर भरलेला आहे, एअर आहे आणि याच्यामध्ये ॲक्च्युअल सोडियम क्लोराईड आहे. तर एवढ्याच व्हॉल्यूममध्ये याचं जे काय मास आहे 1 किलोग्रॅम आणि एवढ्याच व्हॉल्यूममध्ये याचं मास काहीतरी 1 ग्रॅम 2 ग्रॅम काहीतरी येईल. म्हणजे याची डेन्सिटी जास्त आहे, याला मास डेन्सिटी म्हणायचं. मास डेन्सिटी जास्त आहे. मास द डेन्सिटी, द फॉर्म्युला ऑफ द डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ॲक्च्युअल डेन्सिटी इज नथिंग बट द अमाऊंट ऑफ द मास ऑफ द एनी सबस्टन्स पर युनिट व्हॉल्यूम. एक युनिट व्हॉल्यूममध्ये जेवढे एखाद्या ऑब्जेक्टचं मास असेल ना त्याला म्हणायचं मास डेन्सिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट म्हणायचं. मग हे ऑप्टिकल डेन्सिटी, मला या कन्सेप्ट क्लिअर करावं लागतील अगोदर. ऑप्टिकल डेन्सिटी कशाला म्हणायचं? ऑप्टिकल डेन्सिटी इज नथिंग बट द रेशिओ ऑफ द स्पीड ऑफ द लाईट इन फर्स्ट मीडियम टू द स्पीड ऑफ द लाईट इन सेकंड मीडियम. मग मला सांगा ऑप्टिकल डेन्सिटी, याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. टर्पेंटाईन आणि वॉटरची जर कंपॅरिझन आपण केली, युनिट व्हॉल्यूममध्ये टर्पेंटाईन घेतलं आणि युनिट व्हॉल्यूममध्ये वॉटर घेतलं तर याच्यामध्ये मास ऑफ द वॉटर इज मोर ॲज कम्पेअर टू द टर्पेंटाईन. म्हणजे इथं डेन्सिटी, कोणती डेन्सिटी पण? मास डेन्सिटी ऑफ वॉटर इज ग्रेटर दॅन द मास डेन्सिटी ऑफ द टर्पेंटाईन. पण ज्यावेळेस या दोन्हीचा विचार आपण, बोथ ऑफ देम आर द ट्रान्सपरंट. हे टर्पेंटाईन हे ट्रान्सपरंट आहे लिक्विड आणि वॉटरसुद्धा काय आहे? ट्रान्सपरंट आहे. ज्यावेळेस आपण टर्पेंटाईन आणि वॉटर एकत्र करतो, एखाद्या बॉटलमध्ये घेतो, त्यावेळेस याच्यामध्ये वॉटर बॉटमला असतं तर टर्पेंटाईन वरच्या बाजूला आहे. म्हणजे त्याच्यात त्या वॉटरवर तरंगलेलं असतं. म्हणजे डेन्सिटी ऑफ द टर्पेंटाईन इज लेस ॲज कम्पेअर टू द डेन्सिटी ऑफ द वॉटर. बट विच डेन्सिटी? इट इज नथिंग बट द मास डेन्सिटी. त्याला आपण मास डेन्सिटी म्हणतो. पण ज्यावेळेस आपण इन्सिडेंट रे एकामधून दुसऱ्यामध्ये ट्रान्सफर करतो, समजा इथं वर आहे टर्पेंटाईन आहे आणि खाली वॉटर आहे आणि इन्सिडेंट रे जर ऑब्लिक्युअली ट्रान्सफर केला तर त्यावेळेस स्पीड ऑफ द लाईट गोज ऑन इन्क्रीजिंग इन द वॉटर मीडियम ॲज कम्पेअर टू द टर्पेंटाईन. म्हणजे ऑप्टिकल डेन्सिटी ऑफ द टर्पेंटाईन, ऑप्टिकल डेन्सिटी ऑफ द टर्पेंटाईन इज मोर ॲज कम्पेअर टू द ऑप्टिकल डेन्सिटी ऑफ द वॉटर. इट इज रिलेटेड टू द ट्रान्सपरंट स्पीड ऑफ रेशिओ ऑफ द स्पीड ऑफ द लाईट इन फर्स्ट मीडियम टू द सेकंड मीडियम. त्यालाच आपण काय म्हणतो? ऑप्टिकल डेन्सिटी ऑफ दॅट सबस्टन्स असं म्हणतो. म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टची जर आपल्याला ऑप्टिकल डेन्सिटी काढायची असेल तर स्पीड ऑफ द लाईट इन फर्स्ट मीडियम टू द स्पीड ऑफ द लाईट इन सेकंड मीडियम याचा रेशिओ काढला की त्याची डेन्सिटी झाली. पण इथं जनरल मास डेन्सिटीमध्ये तसं नाही.
दी मास ऑफ द एनी सबस्टन्स पर युनिट व्हॉल्यूम. युनिट व्हॉल्यूममध्ये जेवढं मास असेल ना ती झाली त्या सबस्टन्सची मास डेन्सिटी. आणि रेशो ऑफ द स्पीड ऑफ द लाईट इन फर्स्ट मीडियम टू द सेकंड मीडियम, हा रेशो म्हणजेच काय झाली ऑप्टिकल डेन्सिटी. दोन्ही डेन्सिटीचा डिफरंट आहे. जर मी हेच एक्झाम्पल सांगितलं आहे की टर्पेंटाईन आणि वॉटरची जर आपण कंपॅरिझन केली तर मास डेन्सिटी ऑफ द वॉटर इज मोर ॲज कम्पेअर टू द मास डेन्सिटी ऑफ द टर्पेंटाईन. पण ऑप्टिकल डेन्सिटी ऑफ दी टर्पेंटाईन आणि वॉटरची जर कंपॅरिझन केली तर ऑप्टिकल डेन्सिटी ऑफ द टर्पेंटाईन इज मोर ॲज कम्पेअर टू द ऑप्टिकल डेन्सिटी ऑफ द वॉटर. ऑप्टिकल मीन्स वॉट विच इज रिलेटेड टू द लाईट रेज, विच इज रिलेटेड टू द लाईट. तर याला हे म्हणायचं. मग आता इन्सिडंट रे एका ट्रान्सपरंट मीडियममधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये जात असताना तो स्वतःचा काय करतो, पाथ चेंज करतो. मी हे सांगितलेले एक्झाम्पल जे आहेत की सुरुवातीला एक पेन्सिल आपण रिकाम्या ग्लासमध्ये ठेवली तर त्यावेळेस ती स्ट्रेट लाईन दिसते. पण त्याच ग्लासमध्ये जर पाणी ओतलं की लगेच ती ॲट द बाउंड्री ऑफ द टू मीडिया तुटल्यासारखी दिसते. इट इज नथिंग बट द रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. बरं, रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट काय आहे? सपोज इफ वी टेक द एनी ग्लास स्लॅब घेतलेला आहे हा, आणि इफ द इन्सिडंट रे ऑफ, मी एक्सपेरिमेंट प्रूव्ह करणार आहे, इफ द इन्सिडंट रे ऑब्लिक्युली ट्रान्सफर फ्रॉम, सपोज दिस इज द एअर मीडियम, ग्लास इज द डेन्सर मीडियम. डेन्सर मीडियम मीन्स वॉट, द डेन्सिटी ऑफ द विच मीडियम इज मोर, द डेन्सिटी ऑफ एनी मीडियम इज मोर, इट इज नोन ॲज द डेन्सर. आणि ज्याची डेन्सिटी लेस असेल कंपॅरिझन बिटवीन देम त्याला म्हणायचं रेअर. हे आहे रेअरर मीडियम आहे, हे आहे डेन्सर मीडियम. ग्लास इज द डेन्सर मीडियम. मग इन्सिडंट रे हेही एका एक्सपेरिमेंटने प्रूव्ह केलेलं आहे, मी सांगतो ते. पण इफ द इन्सिडंट रे घेतला, दिस इज द ग्लास, इन्सिडंट रे ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम मध्ये एंट्री करत असताना याचा ओरिजिनल इन द अब्सेन्स ऑफ द ग्लास स्लॅब, दिस इज द ओरिजिनल पाथ ऑफ द इन्सिडंट रे. बट इफ द इन्सिडंट रे ट्रान्सफर फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम आफ्टर द रिफ्रॅक्शन, इट बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल. म्हणजे इथं त्याने काय केलेलं, मला फक्त डेफिनेशन सांगायची. इथं त्याने डायरेक्शन चेंज केलेली आहे. या डायरेक्शनने जाण्याऐवजी तो या डायरेक्शनने चाललेला आहे, म्हणजे थोडासा स्वतःचा पाथ चेंज केलेला आहे. and that change in the direction of the light किंवा change in the path of the light if the incident ray transfer from one transparent medium to another transparent medium, and that is known as the refraction of the light. जर हेच ऑफलाईनमध्ये असतं तर आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करायला खूप सोपं गेलं असतं. कारण एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे, रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट थ्रू द ग्लास स्लॅब. की हा एक्सपेरिमेंट करताना काय करायचं, टेबल एक घ्यायचा, फ्लॅट टेबल, आणि त्या टेबलवर कोरा कागद ठेवायचा. त्या कोऱ्या कागदावर ग्लास स्लॅब ठेवायची, आणि ग्लास स्लॅब ठेवल्यानंतर एका बाजूला 2 टाचण्या रोवायच्या, आणि त्या 2 टाचण्या दुसऱ्या बाजूने आपण त्या ग्लास स्लॅबमधून पाहायच्या. त्या पहिल्या 2 टाचण्या आपल्या स्ट्रेट लाईनमध्ये दिसतील. त्याच स्ट्रेट लाईनमध्ये आपल्या बाजूने 2 टाचण्या रोवायच्या, अशा रोवायच्या की जेणेकरून 4ही टाचण्या काय दिसतील आपल्याला, स्ट्रेट लाईनमध्ये दिसतील. पण आफ्टर द रिमूव्हल ऑफ द ग्लास स्लॅब, these position of the 4 pins are not in a straight line. हे आपण पुढच्या याच्यामध्ये पाहूयात एक्सपेरिमेंटली.